नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शासनानं मराठा आरक्षण द्यावे, सगळे सुधारणांबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे. यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नव्याने सरकार स्थापन झालेले आहे. सरकारपुढे अनेक अडचणी आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गांभीर्याने विचार करत असून सरकार या प्रश्नावर सकारात्मक आहे. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देण्याचा विचार सरकारने यापूर्वी केला होता. त्यामुळे का बसले आहेत हे माहीत नाही. त्यांच्याशी चर्चा करून यावर सरकार नक्की विचार करेल असंही विखे पाटील म्हणाले. नव्याने स्थापन झालेल्या सरकारपुढे आव्हानं बरीच आहे आणि आरक्षणाबद्दल सरकारची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे. याची पहिल्यापासून भूमिका स्पष्ट झालेली आहे की इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं. त्या दृष्टीने मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यावेळी सभागृहामध्ये एक मोठा आपण ठराव मंजूर केला, 10% आरक्षण लागू केलं. त्यामुळे आम्ही त्याला गोष्ट स्थिती नाही. तर मला तर आता वेगळ्या त्यासाठी उपोषणाची आवश्यकता नाही असं माझं मत. आता रंगमत बसणार असतील तर मग त्यांचे काय मागणी पाहून घेऊ, तपासून घेऊ. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.